Hello, good afternoon. I am Dr. Sunny Kugle. I am an orthopedic surgeon, sports medicine specialist, and a joint replacement surgeon. And today we are with a young lady, Yavni. She was operated for her right knee for her kneecap dislocation. So, hello Yavni, welcome. Hello, welcome. So, Yavni and her mom is there with us. So, we are going to have some question and answer sessions with her. So, as to understand how was her journey of her kneecap dislocation and how everything happened. So, Yavni, you can just tell us how this whole problem started. Basically, it started when I was in 7th standard. तेव्हा माझा पाय तेव्हा मी डिस्लोकेट झाला होता. तेव्हा मी जस्ट इग्नोर केलं ते. डॉक्टरांकडे गेले होते 2-3, बट त्यांनी जस्ट तेवढ्या 1 महिन्याचं कमी दिलं. मग ते अजून वाढायलाच लागलं. मग एका पॉईंटला मग आम्ही शोधलं मग आम्ही इथे कन्सल्ट केलं डॉक्टरांना. मग डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन वगैरे आणि सगळं छान झालं. जे काय फर्स्ट एपिसोड तुझा झाला होता 7th स्टँडर्ड मध्ये आणि त्यानंतर किती वेळा एपिसोड झाले डिस्लोकेशनचे? 4-5 वेळा. 4-5 वेळा. सो दॅट एव्हरी टाइम दॅट फिअर ऑफ नी कॅप मुव्हिंग आउट वॉज ऑलवेज देअर. शी इज अ कथक डान्सर. सो एव्हरी टाइम गेटिंग बॅक टू ऍक्टिव्ह लाईफस्टाईल इट वॉज ऑलवेज अ इश्यू की प्रत्येक वेळेला ती वाटी कुठेतरी बाहेर सट केलं. आणि असं 5-6 वेळा झाल्यानंतर देन दे केम टू अस. आफ्टर डिटेल इव्हॅल्युएशन वी फाउंड आउट दॅट हर नी कॅप इज अनस्टेबल. त्यांना नी कॅपला सेंटर ठेवण्याची लिगामेंट आहे, NBFA लिगामेंट, ही त्याची अनस्टेबल आहे. आणि तिच्या पुढे पायामध्ये काही बोनीमध्ये अलाइनमेंट चेंजेस असल्यामुळे तो पायाची वाटी सारखी सडकते. तर अशा स्टेजला आल्यानंतर देन वी डिसाइडेड टू डू अ सर्जरी फॉर हर इन द फॉर्म ऑफ आर्थोस्कोपिक MPFA रिकन्स्ट्रक्शन. जी वाटीचा हाड सारखं बाहेर सटकते ते आपण सेंटरला पोझिशन करून त्याला लिगामेंट जोडतो आणि त्या लिगामेंटला जोडणारी जी एक खाली टेंडन असते ते पण आपण मिडलाइज करून ते पण बोनला फिक्स केलं जातं. तर अशा प्रकारची सर्जरी केल्यानंतर देन व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? हाऊ डिड युअर रिकव्हरी स्टार्ट? फर्स्ट 2 मंथ्स तरी 2-3 मंथ्स तरी मला बेड रेस्टच होती. बट माझी फिजिओथेरपी सुरू होती घरच्या घरी. माझं मुवमेंट वगैरे सुरू होतं पायाचं. बट त्याच्यानंतर मग आफ्टर 2-3 मंथ्स मला वॉकरनी वगैरे झालेला. 2-3 मंथ्स वॉकरवरती चालत होते. त्याच्यानंतर मी डॉक्टरनी एक्सरसाइज देऊन ते सगळं करून मग हार्डली 4 मंथ्स वगैरे लागली मला रिकवर व्हायला. 4 to 5 मंथ्स. सो ग्रॅज्युअली तिच्या ऍक्टिव्हिटी काही चालू झाल्या. इनिशियली ती वॉकरवर चालत होती. आपल्याला बोल भरून यासाठी आपण थांबत होतो आणि एकदा बोल चांगलं भरून आल्यानंतर देन आपण त्यांच्या एक्सरसाइजेस वाढवल्या. सो बाय 4 months 5 months शी हॅड रिकवर्ड आउट ऑफ हर नी सर्जरी व्हेरी वेल अँड देन शी स्टार्टेड गेटिंग बॅक टू हर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. शी वॉन्ट्स टू परस्यू कथक. Yes. Definitely. And now how confident you are? Yes, I'm very confident. आणि मी अशी ती भीती नसते मनात की आता डान्स करताना काय आता वाटी सटकण्याची भीती तिच्या डोक्यात नाहीये. आणि बेसिकली अजून एक गोष्ट मध्ये झाली की तिचा लेफ्ट नीला पण असाच प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळेला वी डिसाइडेड की वी विल नॉट ट्रीट इट विथ सर्जरी. वी विल ट्रीट विथ नॉन सर्जिकल ट्रीटमेंट. इनिशियली वी गिव्ह रेस्ट, then we started exercises, and with exercises she recovered on that knee. So in the first episode of dislocation, if you are treated well with non-surgical treatment, 80 to 90% of the people they heal up well with non-surgical treatment. On surgery is indicated only if you have repeated episodes of dislocation. आणि प्रत्येक वेळेला ती वाटी जर सारखी सटकून बाहेर जाते तर त्या वाटीच्या आडावरचं कोटिंग पण घासून करावं. म्हणून ऑपरेशन करून ती वाटी परत स्थिर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या वाटीचं डॅमेज पण वाढायला नको आणि गुडघ्यामधलं जे फंक्शन आपलं वीक झालं ते इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. सो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तिच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये? आता तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून घे. सो आता तिची ऍक्टिव्हिटी लेवल कशी आहे? आता तिचा कॉन्फिडन्स ती पडली होती आणि येत होते. मग आता आम्ही खूपच घाबरलो होतो कारण आम्हाला हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. पण त्याच्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा संचेतीला आलो आणि गुगळे डॉक्टरांनी जेव्हा तिला ट्रीट करायला सुरुवात केली तेव्हा आणि त्यांनी जे आम्हाला अगदी कळण आपण जे म्हणतो ते काहीही न लपवता त्यांनी आम्हाला नीट ट्रीटमेंट समजून सांगितली की जेणेकरून आमची तिथेच ऑपरेशनची भीती कमी झाली. सो आम्ही पण लवकर ऑपरेशनला तयार झालो आणि तिचं ऑपरेशन व्यवस्थित त्यांनी छान पद्धतीने केलं आणि सगळा स्टाफ पण खूप छान होता, कॉपरेटिव्ह आहे. सो आमच्या मनात ती भीती नव्हती की कसं ऑपरेशन होईल आणि पुढे ट्रीट होईल वगैरे. आणि त्यांनी स्टेप बाय स्टेप सगळं आम्हाला आधीच समजावून सांगितलं होतं. सो आम्ही प्रिपेअर होतो की आता हे असं होणार आहे. सो आम्ही त्याने तिला रेस्ट पण दिली, तिचं खाणंपिणं पण तसंच ठेवलं, मेडिसिन्स पण डॉक्टरांनी दिलेली आम्ही वेळेवर ठेवली. सो ती खूपच छान लवकर रिकवर झाली. थँक्यू. आणि तिचे जे इम्प्लांट्स आपण तुम्हाला एक्सरेमध्ये दिसत आहेत, तिचे जे स्क्रूज आहेत ते पण त्यांचे आपण लास्ट वीकमध्येच काढून टाकले कारण शी इज अ यंग ऍक्टिव्ह लेडी. सो वी डिड नॉट वॉन्ट एनी हार्डवेअर टू बी केप्ट इनसाइड. सो वी जस्ट नीड अ स्मॉल सर्जरी अँड रिमूव्ह द स्क्रूज ऑल्सो. सो
Yagni, all the best for your future endeavors, as I hope you don't have to come and see me again for your knee problems. Yes. Okay. Thank you so much. Thank you so much.